मग त्या देवानी आगळा वेगळा काहीतरी रूप घेऊन यायला पाहिजे होतं ना, की तुम्हाला कळावं बाबा मी काहीतरी वेगळा आहे आणि नीट बघा, लक्ष द्या मी काय सांगतोय. नाही, तो म्हणाला की मी वेगळा आहे असं जर कळालं तर तुम्ही माझं ऐकणार नाही. तुम्ही म्हणाल की तू वेगळा आहेस रे, तुला जमतं मला जमत नाही. तू वेगळा आहेस ना, मला जमत नाही. लहान मुलं काय म्हणतात सुरुवातीला लिहिताना, आई हात पकड. का बरं? तुला जमतं मला जमत नाही. कारण तू मोठी आहेस, मी लहान आहे. ईश्वरांनी सांगितलं मी मोठा नाही. राम बघ तुझ्यासारखाच आहे, जन्मला वाढला. कृष्ण बघ खोड्या करतोय, खेळतोय, तुझ्यासारखाच आहे. कृष्णाच्या बघ आयुष्यात संकट आली, तुझ्यासारखीच आली. रामाला बघ सुखातून दुःखाकडे जावं लागलं, तुझ्यासारखंच. उद्या राजा होणार होतो, आज वनवासाला निघून गेलो, तुझ्यासारखाच. कधी कधी तुमच्या आयुष्यात असं सुख आलेलं असतं, धाडकन काहीतरी घडतं, आजारपण येतं, कुणाचा ऍक्सिडेंट होतो, कोणतरी वारतं, काहीतरी घटना घडते, आर्थिक अडचणी येतात. रामाच्या आयुष्यात नाही आल्या, हेच तर दाखवायसाठी आल्या. ईश्वराला वनवासात जायची काय गरज असते? ईश्वर जिथं आहे तिथं मुळात वनवास असू शकतो का? हा तर विचार करा. ईश्वर म्हणजे काय? सत चित आनंद, सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः.